आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 घडामोडी. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राबाबतचे 2 निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले होते, ज्यानंतर ठाकरे बंधूंचा 5 जुलैला विजयी मेळावा पार पडला. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रासंदर्भात नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील नेमण्यात आली. दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदीला विरोध नाही, मात्र हिंदी सक्ती लादली तर ते सहन करणार नाही असा इशारा दिला. दरम्यान आता महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर काही निर्णय घ्यावा लागला तर तोही नक्की घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आमिर खान निर्मित सितारे जमीन पर या सिनेमाचा विशेष खेळ आज आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी हे मत व्यक्त केलंय. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय. त्या अनुषंगाने मंडल आणि जिल्हास्तरीय नियुक्त्यांची प्रक्रिया महिना अखेरपर्यंत पूर्ण करावी अशी सूचना चव्हाण यांनी पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना बुधवारी केली आहे. त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक बाजू भक्कम करण्यासाठी सक्रिय रहा असंही त्यांनी सांगितलंय. पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष स्वबळावर लढणारे पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. पक्षाकडून महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी युवा उमेदवारांची चाचपणी करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्र मत्स्योद्योग व बंदरे मंत्रालय आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील हॉटेल ट्रायडेंट येथे 16 जुलैला महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 आयोजित करण्यात आली होती. या समिटचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025 मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल असा विश्वास राज्याचे बंदरे आणि मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. बुझी शमा भी जल सकती है, तूफान से कश्ती भी निकल सकती है, होके मायूस यूं ना अपने इरादे बदल, तेरी किस्मत कभी भी बदल सकती है असे सांगत जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी यापुढेही पक्षासमवेत राहण्याचा निर्धार बुधवारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत केलाय. नेते येतील आणि जातील, मात्र कार्यकर्ते निष्ठेने पक्षात राहतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच काही नव्या राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. सध्या राज्य निवडणूक आयोगाकडे 423 नोंदणीकृत राजकीय पक्ष असून त्यातील 158-160 पक्षांच्या नावात आघाडी तर 40-42 सेना असा उल्लेख असल्याचे यादीवरून स्पष्ट होत आहे. तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल अशी ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेतच दिल्याने माध्यमांना बातम्यांचा एक विषय मिळालाय. फडणवीस यांनी ही ऑफर दिली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे झाले होते. तर नजीकच्या भविष्यात आणखी काय धक्कादायक घडणार की काय अशी चर्चा देखील आमदारांमध्ये रंगली. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 6 वर्षांसाठी मंजुरी दिली. या अंतर्गत देशातील कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सुविधा दिल्या जातील. यामध्ये 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या जिल्ह्यामधील उत्पादन वाढवणे, पीक विविधीकरण, शाश्वत शेती, आधुनिक साठवणूक आणि प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारे कर्ज देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी वार्षिक 24,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पारनेर तालुक्यातील एका तरुणाने ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय. याबाबत पोलिसात अधिकृत काहीही नोंद नाहीये. त्याच्या मित्रानेही ऑनलाईन गेममुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.